त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी जिथे गोव्यामध्ये राहते तिथे जवळच मासेमारी तर त्या दिवशी मी तुम्हाला दाखवलं होतं की 100 रुपयामध्ये मला पहिल्यांदाच गोव्यामध्ये सुके झिंगे एवढे मिळालेले आहेत। तसंच काहीसं माझ्यासोबत आज देखील झालं। मी आदल्या दिवशी त्या काकांना जाऊन सांगितलं होतं की मला उद्या सकाळी ताजे झिंगे मिळतील का। त्यांनी म्हटलं की असले तर देईन म्हणून। मग सकाळीच मी मिस्टरांना पाठवलं ते झिंगे घेऊन तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी प्लेट पिशवीमध्ये घेतली की केवढे मोठे झिंगे मिळाले, किती क्वांटिटीमध्ये मिळाले ते। तर बुबू ती पिशवी खेचत होता, त्याला मजा आली। आणल्याच त्याच्या पप्पांनी त्याच्यातला एक मोठा झिंगा उचलला आणि त्याची मिशी त्याच्या हातात दिली। ते घेऊन तो नाचत होता, त्याच्यामुळे त्याला परत पाहिजे होते ते। तर बघू शकता 100 रुपीजमध्ये 200 रुपीजचे झिंगे मिळालेले आहेत आणि त्यातून त्यांनी मोठे झिंगे देखील त्यात घातले। खरं तर हे मोठे झिंगे आहेत ते 100 रुपीजमध्ये कोणी देत नाहीत, पण तो त्यांचा चांगुलपणा आहे। कारण रोज सकाळी आणि संध्याकाळी बुबू खाली फिरायला जातो, तर ते जे काका आहेत ते बुबूला रोज काही ना काही देतात, म्हणजे चॉकलेट देतात, फ्रूट देतात। ते काका वयस्कर आहेत आणि ते एकटेच राहतात, त्याच्यामुळे मी देखील त्यांना कधी चॉकलेट देऊ नका असं म्हणत नाही।